लग्नानंतर होईल प्रेम भाग 2. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले आणि अर्चनाला तिच्या आईवडिलांनी भरल्या डोळ्यांनी आशीर्वाद देऊन संसारात खूप सुखी राहा असा आशीर्वाद दिला आणि सगळे लोक आपापल्या घराकडे निघाले. तिच्या आईवडिलांना चिंता होती, ती तिच्या सासूच्या खडूस स्वभावाची आणि अर्चनाच्या तडकीफड उत्तराची. सांगुर्ली गावचा निरोप घेऊन पाटील घराण्याची अलिशान गाडी नेर्ले गावाच्या वेशीवर आली. सूर्यास्त होत आला होता. गाडीच्या मागच्या सीटवर ऋषिकेश आणि अर्चना शांत बसले होते. ऋषिकेशच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच एक गंभीर आणि सुसंस्कृत भाव होता, तर अर्चनाच्या मनात नवीन आयुष्याची धास्ती आणि सासूच्या कपटी स्वभावाचा विचार चक्रावून टाकत होता. लग्नाच्या मांडवात ऋषिकेशने ज्या प्रकारे तिचा आणि तिच्या कुटुंबाचा स्वाभिमान राखला होता, त्याबद्दल तिच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड आदर निर्माण झाला होता. गाडी पाटीलवाड्याच्या भव्य कमानीतून आत आली आणि वाड्यासमोर थांबली. वाड्याबाहेर वऱ्हाडी आणि गावची मंडळी नव्या सुनेचे स्वागत करण्यासाठी आधीच जमा झाली होती. गाडीतून उतरताना दामिनीबाईंचा चेहरा अजूनही रागाने काळवंडलेला होता. लग्नाच्या मांडवात भटजींसमोर आपली नाचक्की झाल्याचा सूड त्यांना अर्चनाकडून उगवायचा होता. गाडीतून उतरताच दादासाहेबांचा चेहरा अत्यंत गंभीर आणि करारी दिसत होता. लग्नाच्या मंडपात भटजींनी केलेल्या खुलाशानंतर त्यांनी दामिनीबाईंना घरी गेल्यावर बघून घेण्याचा इशारा दिला होता. तो वाड्याच्या आवारात पाऊल ठेवताच स्पष्ट झाला. दादासाहेबांनी वाड्याच्या मुख्य ओट्यावर उभे राहून दामिनीबाईंना एक तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि अतिशय कडक गंभीर आवाजात सुनावले, दामिनी, तू जे काही लग्नाच्या मंडपात पाटील घराण्याच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारं कृत्य केलंस ते मी विसरलेलो नाही. मुलाच्या सुखासाठी आणि गावादेखत घराची आबरू वाचवण्यासाठी मी तिथे शांत राहिलो. पण लक्षात ठेव, या वाड्यात तुझा हुकूम आणि तुझा खोटेपणा यापुढे चालणार नाही. जर पुन्हा या सुनेच्या वाटेला जाऊन काही कारस्थान रचण्याचा प्रयत्न केलास तर या पाटीलवाड्याच्या कुलूप किल्ल्या आणि सर्व अधिकार मी तुझ्याकडून आत्ताच्या आत्ता काढून घेईन. ही या घराची लक्ष्मी आहे आणि तिचा आदर राखला गेलाच पाहिजे. दादासाहेबांच्या या वज्रघातकासारख्या शब्दांमुळे दामिनीबाईंचा अहंकार पार चक्काचूर झाला. वाड्यातील इतर नातेवाईकांसमोर आपली झालेली ही नाचक्की त्यांना सहन होत नव्हती, पण दादासाहेबांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. त्यांनी रागाने तोंड फिरवले, पण मनातल्या मनात अर्चनाविरुद्ध सुडाची आग अधिकच पेटली. त्यानंतर वाड्याच्या मुख्य उंबरठ्यावर माप ठेवले गेले. दादासाहेब बाजूला गंभीरपणे उभे होते. दामिनीबाईंनी हातात आरतीचे ताट घेतले, पण दादासाहेबांच्या धाकामुळे त्यांच्या चेहऱ्यावर साधे हसूही नव्हते. त्यांनी अत्यंत कोरड्या आवाजात अर्चनाला सुनावले, पाटील घराण्याचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी ध्यानात ठेव, इथले नियम आणि इथली शिस्त मोडलेली दादासाहेबांना आवडत नाही. माप नीट ओलांडून आत ये. अर्चनाने सासूच्या डोळ्यात पाहिले. तिथे आता तिला स्वागत नाही तर आव्हान दिसत होते. तिने शांतपणे उजव्या पायाने माप ओलांडले आणि गृहप्रवेश केला. गृहप्रवेशाचा विधी पूर्ण झाल्यावर गावातील बायकांनी जोडप्याला देवाऱ्यासमोर बसवले. नेर्ले गावातील जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे नव्या जोडप्याने एकमेकांचे नाव घेण्याची म्हणजेच उखाणा घेण्याची प्रथा होती. दामिनीबाईंनी खोचकपणे टोमणा मारला, बघूया तरी सांगलीच्या सुशिक्षित पोरीला आमच्या पाटील घराण्याच्या प्रतिष्ठेला साजेसा उखाणा घेता येतोय का, की तिथेही फक्त तडकीफड तोंडच चालतं. वाड्यातील सगळ्या बायका उत्सुकतेने पाहू लागल्या. अर्चनाला सासूचा हा टोमणा चांगलाच समजला होता. तिने सासूच्या चेहऱ्याकडे पाहत चेहऱ्यावर एक गोड पण सासूला झोंबणारे हसू आणून अत्यंत हुशारीने उखाणा घेतला. सोन्याच्या ताटात चांदीची वाटी आणि जेवणात हवी कोल्हापूर चटणी तिखट मिठाची. ऋषिकेशरावांचे नाव घेते पाटील घराण्याची सून बनून, पण काही लोकांना सवय असते विनाकारण खोड्या काढायची. हा उखाणा ऐकताच तिथल्या काही बायकांनी तोंडात बोटे घातली. अर्चनाने सासूला चटणी लागेल असे चोख उत्तर उखाण्यातून दिले होते. दामिनीबाईंचा चेहरा रागाने लाल झाला, पण दादासाहेबांच्या समोर
त्यांना काही बोलता आले नाही. आता सगळ्यांची नजर ऋषिकेशकडे वळली. ऋषिकेशने नेहमीप्रमाणे आपला शांत आणि स्वाभिमानी स्वभाव जपला. तो कोणत्याही वादात पडू इच्छित नव्हता. त्याने अगदी साधा आणि सरळ उखाणा घेतला. चांदीच्या ताटात पेढ्यांचा घास. अर्चनाचे नाव घेतो. पाटील घराण्यात आज तिचा पहिला दिवस खास. ऋषिकेशचा उखाणा ऐकून वातावरण थोडे हलके झाले. विधी संपले आणि सर्वजण थकल्यामुळे आपापल्या खोलीत जाण्यासाठी निघाले. ऋषिकेश आणि अर्चना त्यांच्या सजवलेल्या खोलीत आले. खोलीत आल्यावर दोघांमध्ये कमालीचा संकोच होता. अर्चना पलंगाच्या एका बाजूला बसली होती, तर ऋषिकेश खिडकीजवळ उभा होता. ऋषिकेशने अर्चनाकडे पाहिले आणि म्हणाला, अर्चना, लग्नात जे काही घडले त्यासाठी मी आईच्या वतीने. त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच खोलीच्या दरवाजावर जोरात थापा पडू लागल्या. ऋषिकेशने धावत जाऊन दरवाजा उघडला, तर समोर त्याची चुलत बहीण घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. ती म्हणाली, दादा लवकर चल, काकूंच्या छातीत अचानक खूप दुखायला लागले. त्या खूप आजारी पडल्यात. ऋषिकेश आणि अर्चना तातडीने दामिनीबाईंच्या खोलीकडे धावले. दामिनीबाई पलंगावर पडून मोठ्याने विव्हळत होत्या आणि छातीवर हात ठेवून नाटकाचा पुढचा अंक वडवत होत्या. दादासाहेब काळजीने बाजूला उभे होते. ऋषिकेश जवळ येताच दामिनीबाईंनी त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाल्या, ऋषी, माझ्या छातीत खूप धडधडते रे. मला वाटतं माझं काही खरं नाही. तू आजची रात्र माझ्याच जवळ थांब. मला सोडून कुठेही जाऊ नकोस. अर्चनाने सासूकडे पाहिले. सासूचे डोळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तिला लगेच समजले की हे केवळ एक नाटक आहे. दामिनीबाईंना त्या दोघांना पहिल्या रात्री एकत्र येऊ द्यायचे नव्हते. दामिनीबाई पुढे म्हणाल्या, आणि तसंही अजून आपल्या घराची कुलदैवताची सत्यनारायण पूजा व्हायची आहे. घरातील मोठी पूजा झाल्याशिवाय आणि देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तुम्ही दोघं एका खोलीत एकत्र कसे राहणार? ते अपशकुनी ठरेल. ऋषिकेशला आईच्या या अंधश्रद्धेचा राग आला, पण आईची प्रकृती बिघडली आहे या विचाराने तो शांत राहिला. अर्चनानेही ऋषिकेशला सांगितले, तुम्ही इथेच थांबा. आईंची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. ऋषिकेश त्या रात्री आईजवळच थांबला आणि अशा प्रकारे दामिनीबाईंनी पहिली रात्र यशस्वीपणे विस्कळीत केली. दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्यात कुलदैवताच्या पूजेचा मोठा थाट मांडण्यात आला होता. संपूर्ण वाडा झेंडूंच्या फुलांनी आणि आंब्यांच्या पानांच्या तोरणांनी सजवला होता. हॉलच्या मध्यभागी एक भव्य चौरंग ठेवला होता, ज्यावर रेशमी लाल वस्त्र अंथरले होते. चांदीच्या ताटात बाळकृष्ण आणि कुलदेवीची मूर्ती ठेवून आजूबाजूला 5 विड्यांची पाने, सुपारी, नारळ आणि समया प्रज्वलित केल्या होत्या. भटजींनी मंत्रोच्चार सुरू केले. ऋषिकेश आणि अर्चनाला पूजेला बसवण्यात आले. घराण्यातील सुख, समृद्धी आणि नवविवाहित जोडप्याच्या आनंदी आयुष्यासाठी हा सत्यनारायणाचा विधी केला जात होता. पूजा अत्यंत सविस्तर आणि शास्त्रीय पद्धतीने पार पडली. अर्चनाने संपूर्ण पूजेदरम्यान अत्यंत समजूतदारपणे सर्व विधी पूर्ण केले. भटजींनी जेव्हा जोडप्याला अक्षता टाकून आशीर्वाद दिला, तेव्हा दादासाहेबांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवून भरभरून आशीर्वाद दिला. पण दामिनीबाई मात्र दुरूनच तोंड वाकडे करून पाहत होत्या. पूजा संपली, महाप्रसाद झाला आणि पाहुणे मंडळी निघून गेली. त्यानंतर विधीनुसार लग्नानंतर दुसऱ्या दिवशी जोडप्याने जवळच्या मोठ्या मंदिरात जाऊन देवदर्शन करणे आणि तिथून परस्पर मुलीच्या माहेरी म्हणजेच वधूच्या घरी गाडगं काढायला, एक जुनी मराठी प्रथा जिथे लग्नानंतर सून पहिल्यांदा माहेरी जाणे ठरणार होते. अर्चना तयार होण्यासाठी आपल्या खोलीत गेली. तिने माहेरून आणलेली सुंदर साडी नेसली आणि आईने दिलेले सोन्याचे दागिने अंगावर चढवले. ती खोलीबाहेर येताच दामिनीबाईंनी तिला अडवले. दामिनीबाईंच्या हातात एक रिकामा मखमली डबा होता. त्या अत्यंत कुत्सितपणे म्हणाल्या, हे बघ अर्चना, आपण ज्या मंदिरात चाललोय तिथे प्रचंड गर्दी असते. आजकाल मंदिरात खूप चोऱ्या होतात. गळ्यातलं मंगळसूत्र सोडून हे बाकीचे सगळे दागदागिने, सोन्याच्या बांगड्या आणि चैन या डब्यात काढून माझ्याकडे ठेव.
तिथे गर्दीत कोणी चोरून नेलं तर तुमच्या बापाची ऐपत नाही पुन्हा करून द्यायची. देवदर्शन झालं की आपण जेव्हा परत आपल्या वाड्यावर येऊ तेव्हा मी तुझे दागिने तुला सुखरूप माघारी देईन. सासूचा हा कपटी हेतू अर्चनाला लगेच समजला. दामिनीबाईंनी ती माहेरी जाताना अंगावर दागिने घालून मिरवलेली आवडत नव्हती. तसेच त्यांना भीती होती की अर्चना माहेरी गेल्यावर दागिने तिथेच ठेवून येईल. अर्चनाने सासूच्या डोळ्यात पाहिले आणि अत्यंत शांत पण तडकीफड आवाजात म्हणाली, आई, दागिने चोरीला जाण्याची काळजी मलाही आहे, पण हे दागिने माझ्या आईबाबांनी मला अत्यंत प्रेमाने आणि हक्काने दिले आहेत आणि मी माझ्या स्वतःच्या माहेरी हळद काढायला चालले आहे. तिथे जाताना मी रिकाम्या हाताने जावं हा माझ्या माहेरच्यांचा अपमान होईल. तुम्ही काळजी नका करू. माझ्या दागिन्यांचे रक्षण करायला ऋषिकेशराव माझ्यासोबत समर्थ आहेत. ऋषिकेश तिथे आला. त्याने अर्चनाचे बोलणे ऐकले होते. त्यालाही आईची ही नवी चाल आवडली नाही. तो स्वाभिमानी होता. त्याला वाटले की आपल्या पत्नीच्या दागिन्यांची सुरक्षा करणे ही पती म्हणून त्याची जबाबदारी आहे. तो आईला म्हणाला, आई, अर्चना बरोबर बोलते. मी तिच्यासोबत आहे. दागिन्यांची काळजी तू करू नकोस. आम्ही निघतो आता. दामिनीबाईंचा हा डावही फसला आणि त्या रागाने पाय आपटत निघून गेल्या. ऋषिकेश आणि अर्चना वाड्याबाहेर आले आणि गाडीत बसले. गाडी मंदिराच्या दिशेने निघाली. मंदिरात पोहोचून दोघांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. देवाचरणी नारळ अर्पण केला आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली. देवदर्शन उरकल्यानंतर ठरल्याप्रमाणे गाडी सांगुर्ली गावाकडे म्हणजेच अर्चनाच्या माहेरी वळाली. वाड्यावर परत न जाता ते परस्पर गाडगं काढायच्या विधीसाठी अर्चनाच्या गावी जात होते. अर्चनाच्या मनात माहेरी जाण्याचा आनंद होता, तर दुसरीकडे ऋषिकेश या नवीन वातावरणात कसा वागेल याची हुरहुर होती. दोन वेगळ्या स्वभावांचे हे किनारे आता माहेरच्या उंबरठ्यावर एकत्र उभे राहणार होते. तिकडे ऋषिकेश आणि अर्चना सांगुर्लीला पोहोचले आणि इकडे नेरले गावातील पाटीलवाड्यावर दामिनीबाईंनी आपली नवीन चाल खेळायला सुरुवात केली. दादासाहेब हॉलमध्ये एकटेच बसून वर्तमानपत्र वाचत होते. हीच संधी साधून दामिनीबाई रागाने फणफणत त्यांच्याजवळ गेल्या आणि त्यांचे कान भरत म्हणाल्या, बघितलं दादासाहेब, तुमच्या डोळ्यादेखत त्या पोरीने आज माझा किती मोठा अपमान केला. तो मंदिरात गर्दी आहे म्हणून तिच्याच भल्यासाठी मी तिला दागिने मागितले होते, तर तिने सरळ माझ्यावरच आळ घेतला. तुम्ही माझे दागिने तुमच्याकडेच ठेवून घ्याल आणि मला माघारी देणार नाही. हे माझ्या आईबाबांनी दिलेले दागिने आहेत, काय माहिती घ्याल आणि नंतर नाही दिलेस तू असे मला बोलून मोकळे व्हाल. असा थेट टोमणा तिने मला सगळ्यांसमोर मारला. माझ्यावर चोळीचा आळ घेण्याइतकी हिंमत वाढली आहे हिची. आणि नवल तर बघा, तुमच्या लाडक्या मुलानेही आईपेक्षा त्या काल आलेल्या बायकोचीच बाजू घेतली. ऋषीने मला गप्प केलं आणि तिच्या होकारात होकार मिळवत तिला घेऊन निघून गेला. एका दिवसातच ती पोरगी आपल्या मुलाला आपल्याच विरुद्ध भडकवायला लागली आहे. हे आता तरी मान्य करा. दामिनीबाईंनी अत्यंत हुशारीने या प्रसंगाचा विपर्यास करून दादासाहेबांच्या मनात अर्चना आणि ऋषिकेश यांच्याबद्दल संशयाची ठिणगी टाकून दिली. आता पुढे काय होईल? तिकडे ऋषिकेश आणि अर्चना पोहोचल्यावर तिथला त्यांचा दिवस कसा जाईल आणि ते जेव्हा अर्चनाच्या माहेराहून माघारी येतील तेव्हा घरी दामिनीबाई काय तमाशा करणार आहेत, हे सर्व पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा आणि त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.